कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जिजी, ओ जिजी, जिजी, कुठे चाललाय तुम्ही? गोळ्या घालतोय काय त्याला? अहो जिजी, ती कलेक्टर बाई ऑलरेडी गेली असताना आता कुणाला गोळ्या घालणार तुम्ही? त्या मीडियावाल्यांना गोळ्या घालतो. एकदा सांगून टाकायचं ना, जी सापडली बॉडी ती कलेक्टर बाईचीच आहे. हा, ही नाटकं लावूयात यासाठी पैसे देतो का मी? जिजी, तुम्ही जरा शांत व्हा बरं. शांत हो. त्या कलेक्टर बाईचं काय करू? एवढा खटाटोप करून आपण तिच्या गाडीचा ऍक्सिडेंट घडवून आणला, तर ती जिवंत आहे का गेली याची पक्की खबर पण नाही माझ्यापर्यंत. अहो पण जिजी, एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधनं ती कशी वाचली असेल सांगा बरं. मग स्पष्ट कसं काय कळत नाही? किती दिवस घाबरून राहायचं मी? हो जिजी, तिच्याबद्दल पोलिसांपर्यंत पण काही ठोस पोचलेलं नाही अजून. हे बघ फैजू, ती जर जिवंत असेल ना तर आपली काही खैर नाही. तशी माझ्यापर्यंत लवकर पोचू शकत नाही ती, पण ती जिवंत असेल तर आपल्या अडचणीत वाढ होईल आणि ही रिस्क कमी घेऊ शकत नाही. माझा व्यवसाय, पद, प्रतिष्ठा सगळं पणाला लागलंय. तुम्ही शांत व्हा. आता काय करायचं तुम्हीच सांगा. हे बघ फैजू, पोलिसांच्यानं काय व्हायचं नाही. आपली माणसं कामाला लावा आणि ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट घडलाय तिथं आसपास सगळीकडे त्या कलेक्टर बाईचा शोध घ्या. वाड्या, वस्त्या, घाट काय काय सोडू नका. ठीक आहे. आणि हे बघ, ती कलेक्टर बाई जिवंत असू नाही तर मेलेली, 2 दिवसात ती मला माझ्या समोर पाहिजे. पोलिसांच्या हाती ती लागायच्या आत तुम्ही तिचा शोध घ्या. त्याशिवाय ही थोबाड मला दाखवायचं नाही. चल बोट. अर्जुन, हा या बस. अर्जा, अरे आराम करावा थोडा. कसला आराम कदम? ही मी गावांची नावं काढले, 4-5 गाव आहेत तिथं आपल्याला शोधलं नाही अजून. तर उद्याच जाऊन शोधायचं म्हणतोय मी स्वतः. इकडं सापडलं अर्जा, तुला त्याबद्दल विचारलंय का मी? माऊ. अर्जुन, अरे ऐक तरी, आप्याचा शोध घेणं गरजेचं आहे. तुझे कष्ट दिसतात आम्हाला, पण त्याच्याबरोबर स्वतःची तब्येत सांभाळणं पण गरजेचं आहे का नाही? आणि आता या घराचा सगळा भार तुझ्यावरच आहे रे बाबा. बाप्पू, अहो अमोलकडे बघितलं ना, परत परत असं वाटतं की आत्ता जाऊन आपल्याला शोधून आणावं. आता सुन मनगटात बळ नसल्यासारखं झालंय माझं. अर्जा, तुला नक्की काय सतावते? कदम, स्वतःला लय धीर देण्याचा प्रयत्न करतोय मी. कधी कधी असं वाटतं की आप्पी त्या अपघातात. अर्जा, अरे तुझ्या मनात आता 100 विचार येत असतील, कळते ना मला. पर तू आप्पीचा मूळ स्वभाव विसरतोयस. अर्जुन, अरे तू घराबाहेर पडतोयस, आप्पीचा शोध घेतोयस. तुला माहितीये का, आम्ही घरात बसून कुठल्या आशेवर आप्पी येईल अशी वाट बघतोय असं वाटतंय तुला? मला कळलं नाही बापू. अर्जा, अरे आप्पी आहे ती. तिनं स्वतःला ज्या परिस्थितीतनं घडवलंय ना, ते सोपं कधीच नव्हतं. आणि आज तिच्या एका अपघातानं ती गेल्याच्या बातम्या दाखवतात हे लोक. पण आप्पी जिद्दी आहे, ती एक दिवस नक्की परत येईल. अहो कदम, एवढी खात्री कशी काय तुम्हाला? कारण आपण आप्पीला ओळखतो अर्जुन. अरे आप्पे जिद्दी आहे. तिने एकटीनं 7 वर्ष अमोलला सांभाळलं, त्याला संस्कार दिले. ती अशी अचानक अमोलला एकट्याला सोडून जाईल असं वाटतंय तुला? हे बघ अर्जा, अरे तू तुझं काम करतोयस, आप्पीला मनापासून शोधतोयस. एक दिवस आप्पी घरी येणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे तू अजिबात काळजी करू नको. अमोलसाठी तिने स्वतःचा जीव वाचवायचे पुरेपूर प्रयत्न केले असणार आहेत अर्जुन. मी तुला सांगतो, आपल्याला काय सुद्धा होणार नाही. आप्पे जिवंत असणार आहे. बापू, कदम, तुम्ही म्हणताय ते खरे. ह्या सगळ्यात मी आप्पीची जिद्दच विसरून गेलो होतो. मी आप्पीला लवकरात लवकर घरी आणणार. आप्पे, तू या जगात नाहीस हे मान्य कर असं म्हणतात लोक.
कशा कशातून काढून टाकू तुला? मनातून, डोक्यातून, काळजातून? आपे माझ्या आयुष्यातल्या कानाकोपऱ्यात फक्त तू आहेस ग. ह्या वस्तू एक खोली आहे ना, मला फक्त तुझी आठवण करून देत नाहीत का? ह्या गोष्टी मला ओरडून ओरडून सांगतात की अर्जा जा, आप्पेला घरी घेऊन ये माघारी. आपे परीक्षा घेणं थांबव ना आता. मी एकटा नाही सांभाळू शकत अमोलला, मान्य करतो मी. माघारी ये ना. ह्या लहान जीवाचा खेळ नको आता अजून, बस. हे बघ, कसल्याही परिस्थितीत आज आपण अमोलचा विश्वास खोटा ठरून द्यायचा नाही. प्लीज ये ना परत. बाबा, अरे अमोल बाळा, माझ्यामुळे उठला का तू? नाही बाबा. अरे मला जाग आली, पण तू कुठे निघालाय का? हा, मी मला शोधायला निघालोय. मागे 2 दिवस मला नीट शोधता आलं नाही ना, तर पुढच्या 2 दिवसामध्ये मी फक्त मला शोधणार. म्हणजे बाबा आज मला सापडेल का? हा अमोल बाळा, मी पूर्ण प्रयत्न करतो. हो बाबा, तू मला घेऊन ये, मी शाळेत जातो. शाळेत? आता हे काय मध्येच शाळेत कशाला? बाबा, अरे मला घरी बसून खूप कंटाळा आलाय. मग मी आज स्कूलमध्ये तर माझ्या फ्रेंड्सला भेटतो. अरे हो ठीक आहे, पण तू फ्रेंड्स बरोबर गेला असं आणि तुला परत माझी आठवण आली तर? मागच्या वेळी कसं झालं होतं माहितीये ना. आणि बघ बाबा, मी ठीक आहे. आणि हो बाबा, माने सांगितलं होतं ना मला की ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटेल त्या गोष्टीची लढायचं. मग मी घाबरून कसं चालेल? आणि बाबा, मा सापडली ना की सगळ्यात आधी मला कळवायचं. ओके? ठीक आहे, तुला कळवतो, पण तू शाळेत स्वतःची काळजी घ्यायची हा बाळा. मी नक्की काळजी घेणार आणि वेळेवर जेवण करणार. आणि सगळ्यात महत्वाचं, स्वतः त्रास होईन असं मी काहीच करणार नाही. व्हेरी गुड. ठीक आहे, आवरा आता. मी निघतो, मला जरा काम आहे. आणि मी कोणाला तरी सांगतो तुला सोडायला शाळेत. काय? ओके बाबा, बाय. बाय. वहिनी, निघतो मी. अहो भाऊजी, चहा तर घेऊन जावा. नाही नको, काम आहे, निघावं लागेल. बस, चहा तरी घेऊन जा. बस बस. दाजी, काय झालं? काळजी दिसताय. हा दिप्या, आप्पी सापडत नाही तोपर्यंत काळजी राहणारच. अर्जुन, सगळं व्यवस्थित होईल या ठिकाणी. तू खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष नको करू. नाही दादा, जेवणाकडे दुर्लक्ष नाही करत मी, पण आता निघायचंय, मला भूक नाही. अर्जुन, अरे पण बापू, अहो पोट नाही मारत मी, आणि गरज वाटलीच तर बाहेर खाईन ना काहीतरी. भाऊजी, पण तुम्हाला आज एवढी कसली गडबड आहे? लोक वाट बघत असतील. आज एक टीम घेऊन आप्पीला स्वतः शोधायचं म्हणतोय. हे 2 दिवस लय महत्वाचे आहेत. आकाश पाताळ एक करीन मी, पण हे 2 दिवसात आप्पीला घरी आणीनच. तुम्ही नका काळजी करू, तुमच्या प्रयत्नांना नक्की यश येणार. हा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.